घेता येत नाही केलं. 2 दिन ढगाळ आहे ना वातावरण पूर्ण आता. पुरी शेंडे बसतात तिथे काही शेंडे असं काही वाटत नाही. हातात खाली झाली ना आता हाल का नाही ते 2 मिनिट चालला आपली वाटत कंटिन्यू. हॅलो असं झालं मग ते. हॅलो असं झालं जाणूनच हे करता येते आता का नाही. दादा घरी येऊ दे. ते कसं आहे आपण एकतर्फी कोणी काही संग बोलताना एकतर्फी नाही बोललं पाहिजे. दादा घरी आला की म्हणजे कसं नाही म्हणणं कसं आहे तू तुझ्या वैयक्तिक बोल. तुला तिला काळजी काय बोलायचा की बुवा ते तुला काय करायला लागतं त्या बहिणी येऊन काय वावरात जात होतं. बहिणी वावराचं ही वावराचं म्हणून भावासाठी हिनं बहिणीला म्हटलं की बा म्हणे का तुमचं झालं असेल तुम्ही किंवा हे काय म्हणते. झंडे द्या त्याच्या बंडीला दूरला जोरायची आहे त्याची. बापा पैसे लागतात सत्या ना जरा करू मला गवत नाही दिसून राहिलो. इकडे जा समजून नाही राहिलो रस्ता इकडे आहे इकडे. तुरीचं तर खूप नुकसान झालेलं आहे. आजच तुरीचं अर्ध पीक नाहीसं झालेलं आहे. कारण की या 2 दिवसात एवढं धुकं पडलं की अर्धे शेंडे खाली झालेले आहे. आणि हरभऱ्याची तेच परिस्थिती आहे. हरभराही रोग येऊन राहिला या धुक्याच्यानं. पराठीचंही तेच अवस्था आहे. पराठीचं जे माल होता तो अर्धा जास्त गळून गेलेला आहे. यावर्षी तर शेतकरी खूप चिंतित आहे. सोयाबीन तर पहिले काहीच नाही झाले. आता या रब्बी पिकावर होती थोडीशी आशा, तर तेही आज अर्ध गेलेलंच आहे. आता आनंदाचा विषय म्हणजे शहरावाल्याला तो लय मोठा वाटते. धुकं पडले असं वाटते की आपण कुठे आल्यासारखं वाटते. पण इकडे शेतकऱ्याला असं वाटते हे आलं म्हणजे आपण खलास झालो अशातलाच भाग आहे. आता तूर पिकाची जर परिस्थिती पाहसान तुम्ही हातात भर शेंडी आता पुरे लंबे दिले कोण्या धुक्यानं. 2 दिवस थांबा तुम्ही ती राहत नाही जे आलेलं पीक. पहिले सोयाबीन गेलं, कपाशी गेली. आता जे तूर आहे, हरभरा आहे, या पिकावर आता लोकांची भिस्त होती ती आता लंब व्हायच्या मार्गावर आहे. धुक्यानं मोठं म्हणजे लय मोठा आता एक शेतकऱ्याला आघातच केला असा सारखं झालेला आहे सध्या.